नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की पार्थ आणि काव्या हे दोघंही मिळून वडाची पूजा करायला गेलेले असतात. आता ज्या अर्थी काव्या वडाची पूजा करते त्या अर्थी काव्याने पण हे नातं ॲक्सेप्ट करायला सुरुवात केलेली आहे. आणि काव्य पूजा करताना तिचा पदर थोडा घसरतो, तेव्हा तिला काही तो पदर नीट करता येत नाही. तेव्हा तिला हेल्प करतो ती म्हणजे पार्थ, आणि पार्थ तिचा पदर सावरतो. हे सगळं बघून काव्या त्याच्याकडे बघतच राहते आणि दोघंही एकत्र ते वडाची पूजा करतात. आणि आता याचा अर्थ असा की आता काव्य ही तिचं आणि पार्थचं नातं ॲक्सेप्ट करत आहे हळूहळू. आणि इकडे नंदिनी पण वडाची पूजा केलेली असते आणि मनोभावे तिने पूजा करून निर्जल व्रत केलेलं असतं. आणि ती घरी येते तर तेव्हा मानिनी म्हणते की जीवाला शुद्ध आली आहे नंदिनी, आणि त्यांनी डोळे उघडताच पहिलं नाव घेतलं ते म्हणजे तुझं, आणि त्यांनीच तुझं पहिलं नाव घेतलं आहे. आणि तू जी हे सगळं व्रत केलं त्याचं फळ मिळालं आहे. तू जी काही मनोभावे पूजा केली आहे ते सगळं फळ आज आपल्याला मिळालं आहे, कारण की जीवालाही शुद्ध आलेले आहे. हे ऐकून नंदिनी खूप खुश होते आणि नंदिनी म्हणते मानिनीला की आई प्लीज मी आता त्यांना भेटायला जाऊ का? तेव्हा मानिनी म्हणते नाही, तू आत्ता त्याला भेटायला जायचं नाही. असं बोलल्यानंतर नंदिनी एकदम शांत होते. नंदिनीला कळतच नाही की नक्की आईंच्या मनात आहे काय की त्या मला त्यांना भेटूनही देत नाही. आता नंदिनीला तर हा प्रश्नच पडलेला असतो. पण एका अर्थी आता जीवाला पण शुद्ध आलेली असते, त्यामुळे नंदिनीच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरलेलं असतं की तिला जे फील होत असतं की जीवाची अशी अवस्था आहे आणि मी त्यांच्यासाठी काहीच नाही करू शकत. पण तिने जे व्रत केलेलं असतं त्याचं फळ आता तिला भेटलेलं असतं आणि जीवाला शुद्ध आलेली असते. आता पुढे जाऊन तिकडे काव्याचं आणि पार्थचं पण नातं सुधारत आहे. आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.